क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात है, ये बात है. तर काय म्हणते पोट्टे हो, आज आम्ही जातो माझ्या रेकॉर्डिंगसाठी. आमचे सर आहेत प्रज्वल मदारकर, आमचे प्रोड्युसर. आणि आज मी तुम्हाला एक्झॅक्टली सगळं दाखवणार आहोत की आपण स्टुडिओमध्ये कसं जाऊन कसं रेकॉर्डिंग वगैरे करतो आणि कसं सगळं प्रोसेस होते ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत. तर हा आमचा आहे होम स्टुडिओ, आमच्या म्हणजे माझ्या मित्राचा, आमचे प्रोड्युसर प्रज्वल मदारकर यांच्या. तर आम्ही आता इथून FS स्टुडिओमधून फाईल घेतलेली आहे आणि आता आम्ही निघणार आहोत रेकॉर्डिंगसाठी. तर तुम्ही पण या सोबत जॉईन करा आम्हाला. हा आमचा स्टुडिओ सेटअप आहे. आणि तर जर तुम्हाला म्युझिक वगैरे पाहिजे असेल तर आमचे प्रज्वल सर आहेत, त्यांच्यासोबत तुम्हाला त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला खाली भेटूनच जाईल. चला, अशा प्रकारे आम्ही आमचे सामान वगैरे बांधून गाडीनं स्टुडिओसाठी निघालो. घर पाहून पण तुम्हाला बिलकुल वाटणार नाही, त्याच्या अंदर स्टुडिओ बी राहू शकते. बघ, मस्त हरियाली आहे, एक नंबर. झाडं, बगीचा, फुलं, सगळं इथे तुम्हाला पाहायला भेटेल. आणि अंदर भेटेल आमचा स्टुडिओ. चला तर तुम्हाला दाखवतो आता आमचा स्टुडिओ. तर हा आहे आपला कंट्रोल रूम, याला म्हणतात कंट्रोल रूम. आणि हा आहे साईडचा रेकॉर्डिंग रूम. माझ्या मित्रानं वाढवलं केस न तो दिसते भालू, न इथे होती रेकॉर्डिंग चालू. गजब बेइज्जती है. मग का करू म्हणलो, मग गेला आम्ही सिद्धा बिर्याणी खाले अचकन. आला तिकडून वापस जाऊन बसला स्टुडिओमध्ये जाऊन बसला. प्रज्वलनं गाणं वगैरे दिलं सरांले आणि बस. मग का गेलो सीधा स्टुडिओ रूममध्ये गेलो. तर तिथं माईक काही सेट होता नाही, कारण माझ्या अगोदर झाली होती तबल्याची रेकॉर्डिंग. तर माईक होता पूर्ण खाली. तर सरनं सेट वगैरे केला बढिया आणि मी पण गेलो सिद्धा माईकवर आणि मस्त प्रॅक्टिस करायला लागलो. कारण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हेच आहे का तुम्ही रेकॉर्डिंग करायच्या अगोदर प्रॅक्टिस करून घ्या. गळा पूर्णपणे खोलून घ्या. जोपर्यंत तुम्ही चांगली प्रॅक्टिस करा नाही तोपर्यंत रेकॉर्ड करा नको. छोटासा एक आईचा मुलगा लाडका, हातामध्ये थैली घेऊन शर्ट होता मडका. शाळेमध्ये पोरं चिडत तोंड होता रडका. परिस्थिती खराब, गरीब होतो घरच्या. काळा रंग घेऊन आलो, जन्मी झाला गुन्हा मोठा. बारीक पोरं कमजोर पोट्टी मले मारते सोटा. हातामध्ये बळणा होते, रागात मारो त्यांना गोटा. चिडवत राहत सर्व, मी शरीराने होतो छोट. तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की मी जास्त प्रॅक्टिस केली नाही सुरुवातीला, नाही का. आता मी जस्ट प्रॅक्टिस करायला बसलो होता. याची रेकॉर्डिंग केली आहे मी. तर तुम्ही बघू शकता की याचा आवाज कसा आहे. आणि मी आता याच्यानंतर चांगली प्रॅक्टिस करणार आहे. पूर्ण आवाज गळा वगैरे खोलणार आहे. त्याच्यानंतर तुम्ही रेकॉर्डिंग बघा. ते रेकॉर्डिंग आता आपण बघूया. त्या दिवशीपासून चोरी विसरलो नेहमीसाठी. चोरी जरी म्हणला तरी आवाज तो गुंजतो. हरामच्या रे खाणारा रे सत्याला रे पुंजतो. कोणाच्या रे खाऊन कधी भलं होत नाही बाबा. लोहा रे कधी ना कधी तर गंजतो. जग शिकत गेले. तर बघा फरक तर तुम्ही इथे स्वतः तुम्ही पाहू शकता की जेव्हा मी कमी आवाजात आणि एकदम शांतपणे सुरुवातीला प्रॅक्टिस वगैरे केली नव्हती, तेव्हा मी जेव्हा रेकॉर्ड केलं तेव्हा गाण्याचा आवाज एकदम लो क्वालिटी आला. आणि जेव्हा मी प्रॅक्टिस केली आवाज पूर्णपणे खुलला माझ्या 15-20 मिनिटांनी. त्याच्यानंतर जी मी रेकॉर्डिंग केली त्याच्यामध्ये बहुत फरक तुम्हाला दिसून येईल. तर तुम्ही पण असंच करा. जेव्हा पण तुम्हाला रेकॉर्डिंग वगैरे जायचं असेल त्याच्या ॲटलिस्ट 10-15 मिनिट अगोदर चांगली प्रॅक्टिस करा. आणि प्रयत्न हाच कराल की तुम्ही जेवढी जास्त एनर्जी देऊन तो गाणं म्हणाल तेवढाच त्याचा आउटपुट चांगला येईल. आणि आपल्याला ऐकण्यात पण आणि समोरच्याला पण ऐकण्यात खूप मजा येईल. अशा प्रकारे आज रेकॉर्डिंगचा ब्लॉग इथं खतम झालेला आहे. अगर तुमचे काही प्रश्न असतील आणि काही अगर तुमचे डाऊट असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. मी तुम्हाला त्याचे आन्सर देऊन देईन.